विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 4 यामधील हाऊ क्रिएचर्स मूव्ह हा पाठ पाहणार आहोत. हाऊ म्हणजे कसे, क्रिएचर्स म्हणजे प्राणी, क्रिएचर्स म्हणजे प्राणी, मूव्ह म्हणजे हालचाल करणे. हाऊ क्रिएचर्स मूव्ह, प्राणी कसे हालचाल करतात. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट. रिसाइट म्हणजे पाठ करणे. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. पॉ म्हणजे पंजा आणि पॉज अनेक वचन पॉज म्हणजे पंजे. द लायन वॉक्स, लायन म्हणजे सिंह काय करतो, वॉक्स चालतो, सिंह चालतो कसा, ऑन पॅडेड पॉज म्हणजे पंजांवर चालतो. कशा, तर अलगद अशा पंजांवरती तो सिंह चालतो. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. द स्क्विरल म्हणजे खार. द स्क्विरल लिप्स लिप्स म्हणजे झेप घेणे. लिप्स म्हणजे झेप घेणे. द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब म्हणजे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर खार काय करते, झेप घेते. द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब. व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. त्याच वेळी व्हाईल म्हणजे त्याच वेळी, फ्लाईज म्हणजे माशी, कॅन शकते, क्रॉल म्हणजे सरपटणे, रांगणे, सरपटणे. क्रॉल म्हणजे सरपटणे किंवा रांगणे, सरकत जाणे. मग फ्लाय काय करते, फ्लाय ही स्ट्रेट अप अ वॉल म्हणजे सरळ, स्ट्रेट म्हणजे सरळ, भिंतीवर चढते. स्ट्रेट अप अ वॉल म्हणजे भिंत. माशी काय करते, सरळ भिंतीवर चढते. अँड सील म्हणजे काय, तर सील हा एक जलचर आहे. सील हा प्राणी आहे, जलचर आहे. इथे चित्र सुद्धा दाखवलंय सीलचं बघा, हे बघा सील. मग हा सील काय करतोय, अँड सील्स कॅन, आणि सील कॅन करू शकतो काय, डाईव्ह अँड स्विम. डाईव्ह म्हणजे बुडी मारणे. सील्स कॅन डाईव्ह म्हणजे तो पाण्यात बुडी मारू शकतो. अँड स्विम म्हणजे पोहणे. म्हणजे बुडी मारणे आणि पोहणे. द वॉर्म ही विगल्स ऑल अराउंड. द वॉर्म अळी, किडा काय करतोय, वळवळतो. विगल्स वळवळणे. द वॉर्म ही विगल्स ऑल अराउंड सगळीकडे. किडा काय करतो किंवा आळी काय करते, सगळीकडे वळवळत असते. द मंकी माकड काय करते बघा, द मंकी स्विंग्स म्हणजे झोके घेणे. बाय हिज अ टेल म्हणजे त्याच्या शेपटीने ते झोके घेत असते झाडावरती. अँड बर्ड्स आणि पक्षी, अँड बर्ड्स मे हॉप अपॉन, टुनटुन हॉप म्हणजे टुनटुन उड्या मारणे. मे हॉप बर्ड्स काय करतात, टुनटुन उड्या मारतात. अपॉन द ग्राउंड म्हणजे जमिनीवरती टुनटुन उड्या मारतात. ऑर किंवा ऑर म्हणजे किंवा, लक्षात ठेवायचं आहे. ऑर स्प्रेड म्हणजे पसरणे. बर्ड्स काय करतात, पसरतात. काय, देअर विंग्स म्हणजे विंग म्हणजे पंख,
त्यांचे पंख पसरतात अँड सेल आणि तरंगतात. कुठं तरंगतात? हवेमध्ये तरंगत असतात. अँड सेल बट परंतु बॉयज अँड गर्ल्स परंतु बॉयज अँड गर्ल्स मुलं आणि मुली हॅव मच मोर फन त्यांच्याकडं आणखी खूप गंमत असते. कोणती गंमत असते? दे लीप ते उड्या मारतात, अँड डान्स करतात, अँड वॉक आणि चालतात, अँड रन आणि धावतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांची ॲक्शन आपण या कवितेतून समजावून घेतलेली आहे. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. द स्क्विरल leaps from limb to limb, while flies can crawl straight up a wall, and seals can dive and swim. The worm he wiggles all around. The monkey swings by his tail, and birds may hop upon the ground or spread their wings and sail. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. Author unknown. ऑथर म्हणजे लेखक. अननोन म्हणजे माहीत नाही. अज्ञात असा शब्द आहे. अज्ञात लक्षात ठेवायचं आहे. बघा ही कविता आपण आता समजावून घेतलेली आहे. परत एकदा वाचा आणि तिचा अर्थ समजावून घ्या. हाऊ क्रिएचर्स मूव्ह आपण शिकलेलो आहोत.